नमस्कार. आज आपण गव्हापासून अगदी पांढऱ्या शुभ्र व थोडाही चिक न बिघडता कुरडया कशा करायच्या हे मी अगदी स्टेप बाय स्टेप सांगितले आहे. अगदी गहू भिजवण्यापासून तर कुरडई तळण्यापर्यंत हा व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही इथे बघू शकता कुरडई तळल्यानंतर अगदी चौपट छान अशी फुलते व खाण्यासाठी देखील अगदी हलकी फुलकी रुचकर कुरडई तयार आहे. आता आपल्याला 1 किलोच्या प्रमाणात कुरडई करायची आहे. इथे मी कुकरच्या भांड्याने 1 किलो हे गहू मोजून घेतले आहे. आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे. इथे मी डब्बा घेतला आहे व त्यात गहू हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतले आहे व भरपूर पाणी घालून आपल्याला डब्याचं झाकण बंद करून 3 दिवस हे गहू भिजत ठेवायचे आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला हा डब्बा उघडून बघायचा आहे. आता तुम्ही बघू शकता छान असे गहू दुसऱ्या दिवशी भिजले आहे व वरती थोडासा फेस आला आहे. ते पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे व दुसऱ्या दिवशी आपण याचे पाणी बदलून पुन्हा डब्याचं झाकण बंद करून ठेवणार आहोत. यानंतर तिसऱ्या दिवशी देखील आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. तुम्ही बघू शकता तिसऱ्या दिवशी आता हे गहू पूर्णपणे भिजले आहे. आता यावर देखील आपण यातील पाणी काढून घेतले आहे व यावर देखील भरपूर पाणी आता घालून घ्यायचे आहे. तिसऱ्या दिवशी आपल्याला गहू हे स्वच्छ असे हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहे. इथे बघू शकतात अगदी हलक्या हाताने मी गहू धुवून घेतले आहे आणि इथे बघू शकतात गहू देखील अगदी छान असे भिजले आहे. आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता आपले हे गहू तिसऱ्या दिवशी वाटण्यासाठी तयार आहे. आता गहू आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत. आपण जे भांडे वापरणार आहोत त्या भांड्यांना सर्व भांड्यांना इथे गोड तेल लावून घेतलं आहे व हाताला देखील भरपूर असं तेल लावून घेतलं आहे म्हणजे चिक हा भांड्यांना व हातांना लागत नाही. आता मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे गहू घेऊन थोडं पाणी घालायचं आहे व पल्स मोडवर म्हणजे मिक्सर चालू बंद करत अशी भरड काढून घ्यायची आहे. जास्त बारीक न करताच आपल्याला गहू हे दळून घ्यायचे आहे. जास्त बारीक करून घेतले तर त्यात ताम जाऊ शकते. त्यामुळे अगदी आवडधोबड असे हे गहू आपल्याला दळून घ्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकतात अगदी थोडासा जाडसरच हा गहू ठेवला आहे व अशा पद्धतीने सर्व गहू इथे मी दळून घेतले आहे आणि मोठ्या भांड्यात काढून घेतले आहे. यानंतर तयार मिश्रण हे आपण एका चाळणीतून छान असं गाळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे मी डब्यावर चाळणी ठेवली आहे व आपण तयार झालेले सर्व मिश्रण या ठिकाणी गाळून घेणार आहोत म्हणजे खाली छान असा चीक हा आपला तयार होईल. आता चाळणीत राहिलेला कोंडा किंवा चोथा तुम्ही म्हणू शकता तो एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे व डब्यातला शिल्लक राहिलेला चीक हा साईडला ठेवायचा आहे. यानंतर आता शिल्लक राहिलेल्या गव्हात आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे. आपण गहू दळताना हा पल्स मोडवर म्हणजे मिक्सर चालू बंद करत करत हलकेसे दळले होते त्यामुळे गव्हात आतमध्ये भरपूर असा चीक शिल्लक असतो. आपण फक्त गव्हाचे 2 ते 3 भाग करण्यासाठी मिक्सरचा वापर केला होता. त्यामुळे अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने हे गहू चुरायचे आहे व छान असा दाबून गोळा करून त्यातील चीक बाहेर काढायचा आहे. ही प्रोसेस साधारण 2 ते 3 वेळेस करा म्हणजे गव्हातील सर्व चीक हा बाहेर येईल. आता अशा पद्धतीने पहिल्या वेळेस आपली ही प्रोसेस कंप्लीट झाली आहे व पुन्हा एकदा आपण तयार झालेला चीक हा एका चाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत. काही ठिकाणी पहिल्या वेळेसच वस्त्रगाळ करतात परंतु आपण ज्यावेळेस कोंड्यासहित वस्त्रगाळ करतो त्याला भरपूर टाइम जातो. अशा पद्धतीने तुम्ही देखील आधी चाळणीच्या साहाय्याने कोंडा हा गाळून घ्या व त्यानंतर शेवटी वस्त्रगाळ करायचे आहे. आता दुसऱ्या वेळेस देखील आपण कोंड्यात पाणी घातलं आहे व पुन्हा एकदा गहू हे अशा प्रकारे चुरत चुरत सर्व असे आपण यातील चीक काढून घेणार आहोत. गव्हात भरपूर असा चीक असतो. तुम्ही बघू शकता दुसऱ्या वेळेस आपण गहू धुत आहोत त्यात देखील भरपूर असा पांढरा चीक निघत आहे. ही प्रोसेस करणे फार महत्त्वाचे आहे नाहीतर भरपूर चीक असा आपला वाया जातो. आता दुसऱ्या वेळेस देखील अशा पद्धतीने सर्व आपण छान असे गहू पिळत हा चीक काढून घेतला आहे व तो देखील आपण चाळणीतून गाळून घेणार आहोत. आता पुन्हा एकदा हे गहू आपण धुवून घेणार आहोत. इथे मी तिसऱ्या वेळेस देखील गहू धुवून घेतले होते व अशा पद्धतीने सर्व आपला चीक हा एका डब्यात आता आला आहे. आता हा कोंडा फेकून न देता याची भाजी देखील होते किंवा तुम्ही पापड देखील बनवू शकतात. आता सर्वात शेवटी डब्यात शिल्लक राहिलेला चीक हा आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे. इथे मी एक सुती कपडा घेतला आहे व सुती कपड्यात अगदी थोडा थोडा चीक घालत मी इथे वस्त्रगाळ करून घेतली आहे. आता वस्त्रगाळ करून घेतली तर चिकात ताम जात नाही म्हणजे जो लालसर बारीक कण गव्हाचे असतात ते चिकात जात नाही व कुरडया अगदी पांढऱ्या शुभ्र येतात. अशा पद्धतीने एखाद्या चमच्याच्या साहाय्याने हलवत हलवत आपल्याला सर्व चीक हा छान असा वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या तयार होणाऱ्या कुरडया अगदी पांढऱ्या शुभ्र तयार होतील. वरती राहिलेली ताम ही आपल्याला काढून घ्यायची आहे.
इथे तुम्ही बघू शकता थोडा वेळ लागतो। कपडा इथे मी अगदी घट्ट घेतला आहे व शेवटी इथे बघू शकतात किती ताम ही शिल्लक राहिली आहे। वस्त्रगाळ केली नाही तर ही ताम सर्व कुरडयांमध्ये गेली तर कुरडया ह्या लालसर होतात। आता तयार झालेला चीक हा मी पुन्हा एकदा डब्यात घालून घेत आहे। अशा पद्धतीने आपण सर्व चीक हा काढून घेतला आहे। आता ही प्रोसेस आपण तिसऱ्या दिवशी केली आहे। तिसऱ्या दिवशी रात्री पुन्हा एकदा डब्याचं झाकण लावायचं आहे व चौथ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे बघू शकतात वरती पाणी असं शिल्लक राहिलं आहे व तळाला आपला चीक हा छान असा सेट होतो। आता संपूर्ण वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकतात अगदी अलगद असं वरचं शिल्लक राहिलेलं पाणी काढून घ्यायचं आहे। अगदी हळूवार ही प्रोसेस करायची आहे व तुम्ही खाली बघू शकतात अगदी पांढरा शुभ्र असा हा कुरडयांसाठी चीक हा सेट झाला आहे। हा चीक हा खाली टणक असा दगडासारखा बसलेला असतो, परंतु चमच्याच्या साहाय्याने थोडासा हलवला की तो लगेचच सॉफ्ट होतो। आता अशा पद्धतीने यात मी थोडं पाणी घालून घेतलं आहे व अर्धा ते 1 तास पुन्हा हा चीक मी सेट करून घेणार आहे, जेणेकरून राहिलेली थोडीफार जी आपली ताम असते ती देखील निघून जाईल व कुरडया अगदी पांढऱ्या शुभ्र येतील। आता 1 तासानंतर हे पाणी वरती आलं आहे ते मी काढून घेतलं आहे व आता तुम्ही खाली बघू शकतात अगदी पांढरा शुभ्र थोडाही लाल न दिसणारा असा छान असा आपला चीक तयार झाला आहे। तुम्ही या पद्धतीने संपूर्ण स्टेप्स फॉलो करा, तुमच्या कुरडया थोड्या देखील बिघडणार नाही व पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया तयार होतील। आता तुम्ही बघू शकता एवढं पाणी मी इथं काढलं आहे व हे पाणी मी आता झाडांना घालणार आहे। आता चीक हा तुम्ही बघू शकता अगदी दगडासारखा दिसत आहे, परंतु चमच्याच्या साहाय्याने अगदी सहज हा अलगद निघून येतो व थोडासा हलवला की छान असा सॉफ्ट असा हा चीक तयार होतो। इथे बघू शकता चीक हा चमच्याने हलवला की लगेच पातळ व्हायला सुरुवात झाली आहे। आता हा चीक आपला कुरडया करण्यासाठी तयार झाला आहे। चीक हा अगदी छान असा हलवून घ्यायचा आहे, गिठुळ्या न राहू देता छान असा एकजीव हा हलवून घेतला आहे। आता आपण चीक मोजून घेणार आहोत। चौथ्या दिवशी आपण कुरडया करणार आहोत। आता इथे 1 पातेलं भरून चीक हा आपला तयार झाला आहे। आता चीक मोजून घेणं फार गरजेचं आहे, म्हणजे आपला चीक कुरडयांसाठी परफेक्ट तयार होईल। आता एका मोठ्या पातेल्यात मी 1 पातेलं व आणखी अर्ध पातेलं पाणी घालून घेतलं आहे। आपल्याला 1 पातेलं चिकासाठी 1 पातेलच पाणी लागणार आहे। एक्स्ट्राचं अर्धा पातेलं गरम पाणी मी काढून घेतलं आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला थोडंफार पाण्याची गरज पडेल त्यावेळेस आपण गरम पाणी वापरू शकतो। आता यात चवीनुसार मीठ घातलं आहे व अगदी थोडीशी तेलाची धार घालून घेतली आहे। आता गॅस कमी करायचा आहे। पाण्याला उकळी आली की गॅस कमी करून अगदी हळूहळू आपल्याला चीक घालायचा आहे व एका हातात चाटूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने चीक हा सतत हलवत राहायचा आहे, जेणेकरून गिठुळ्या होणार नाही। ज्या भांड्याने आपण चीक मोजतो त्याच भांड्याने पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे, थोडं देखील पाणी कमी जास्त आपल्याला लागत नाही। आपण जे पाणी एक्स्ट्रा काढून घेतलं आहे ते कदाचित थोडंफार पाणी लागलं की आपल्याला गार पाणी न वापरता गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। थंड पाणी वापरलं की कुरडया आपल्या तुटू शकतात, त्यामुळे गरम पाणी आपण अगदी थोडंसं काढून ठेवलं होतं। आता इथे तुम्ही बघू शकता चीक हा एकजीव करून घेतला आहे व चाटूचा व सर्व पातेल्याचा चीक हा मधोमध घेऊन आता झाकण ठेवून आपल्याला अगदी मंद आचेवर 15 मिनिट हा चीक शिजवायचा आहे। आता इथे 10 मिनिट झाले आहे। मधून मधून चीक हा हलवत राहायचा आहे। 10 मिनिटानंतर आता एका चमच्याच्या साहाय्याने चीक हा खालीवर करून घेतला आहे व अशा पद्धतीने पाण्याचा हात घेऊन चीक हा आपल्याला चमच्याचा चीक व पातेल्याचा चीक पुन्हा एकदा सर्व पातेल्यात मधोमध घ्यायचा आहे व झाकण ठेवून आपल्याला राहिलेले 5 मिनिट देखील आपण चीक हा छान असा शिजवून घेतला आहे। तुम्ही बघू शकता चिकाचा आता रंग चेंज झाला आहे। सुरुवातीला अगदी दुधी रंगाचा पांढरा शुभ्र चीक असतो व शिजल्यानंतर अशा पद्धतीने ट्रान्सपरंट हा चीक तयार होतो। आता चीक झाला की नाही ओळखण्यासाठी आणखी एक पद्धत आहे। तुम्ही पाण्याचा ओला हात घ्यायचा आहे व अगदी गोळी तयार होती की नाही ते चेक करायचं आहे। इथे छान अशी गोळी तयार झाली होती। आता या ठिकाणी गॅस बंद केला आहे व आता चीक गरम असतानाच आपल्याला कुरडया चाळून घ्यायच्या आहे। सोऱ्यात आपण चीक भरून घेतला आहे व खाली एक कपडा अंथरून आपल्याला छान अशा कुरडया चाळायच्या आहे। इथे बघू शकतात आपला चीक अगदी परफेक्ट झाला आहे, त्यामुळे कुरडया अगदी छान अशा चाळल्या जात आहे। अगदी तारंतार सेपरेट अशा होत आहेत। अशा छान अशा आपल्या कुरडया आता पांढऱ्या शुभ्र तयार झाल्या आहेत। आता या कुरडया संपूर्ण तयार झाल्यानंतर 2 ते 3 दिवस आपल्याला कडकडीत उन्हात सुकवून घ्यायच्या आहेत।
2 ते 3 दिवसानंतर कुरडया इथे मी कडकडीत उन्हात सुकून घेतल्या आहे। तुम्ही बघू शकता पूर्णपणे कुरडई सुकल्यानंतर अगदी पांढरी शुभ्र अशी ही कुरडई तयार झाली आहे, तारणतार अशी सेपरेट झाली आहे। यानंतर ही कुरडई तळल्यानंतर कशी दिसणार आहे मी तुम्हाला तळून दाखवते। इथे आपण तेल हे कडकडीत छान असं गरम करून घेतलं आहे व त्यावर इथे मी कुरडई घालून घेतली आहे। तुम्ही बघू शकता सुरुवातीला अगदी छोटी असणारी ही कुरडई छान अशी चौपट फुलली आहे। अगदी कुरकुरीत हलकी फुलकी व खाण्यासाठी अतिशय छान लागणारी चविष्ट ही कुरडई तयार झाली आहे। तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।